चला आज बनवायची आहे सुकी बोंबलाची भाजी. बोंबील घेतलेली आहे स्वच्छ करून. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना आता गरम पाणी घातलेलं आहे. आपल्याला 2-3 पाण्याने ना स्वच्छ असं हे बघा धुवून घ्यायचं आहे. हे बघा. त्याच्यानंतर आहे ना कढईमध्ये आपल्याला बोंबील असेच आहे ना थोडेसे फ्राय करून घ्यायचे. पहिलंच तेल नाही घालायचं, कारण का ते आपण धुतलेले असतात, ते ओले असतात, त्याच्यामुळे नंतर आहे ना हे बघा तेल घालायचं. आणि तेल घातल्यानंतर आहे ना छान असे बोंबील तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आणि परतल्यानंतर आहे ना हे बघा छान असा कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता तुम्ही याच्यावर थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालू शकता असं आवडत असेल तर. आणि इथे बघा तेलामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. माझी मायरा पण इथे बघा आहे, त्यावेळेचा हा माझा व्हिडिओ आहे. मायरा गेलेली आहे दुसऱ्याच्या घरी, मला खूप तिची आठवण येते. चला आता इथे बघा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये ना चिमूटभर मीठ पण घालून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना जास्त मीठ नाही घालायचं, कारण का बोंबील हे पहिलेच खारट असतात. चला याच्यामध्ये ना थोडीशी मिरची आणि हळद घालून घेतली, नंतर बोंबील घालून घेतले, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. आणि इथे बघू शकता झाकून ठेवायचं, सुकी भाजी आपली तयार होणार आहे. त्याच्यानंतर इथे ना आज बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे, कारण का बघा बोंबलासोबत बाजरीची भाकर छान लागते. आणि इथे बघा आता मी बाजरीचं पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे आणि भाकरीसाठी. आता चला इथे मी लगेच भाकर करायला घेतलेली आहे. गॅसवरती तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. भाकरीसाठी ना तवा जास्त तापलेला पाहिजे. चला आता इथे बघा भाकर छान अशी टाकून घेतलेली तव्यावरती, लगेच पाणी लावून घेतलेलं. आता त्याच्यामध्ये लगेच आता पाणी लावल्यानंतर भाकरीवरचं पाणी सुकलं का लगेच आपल्याला उलटी करायची. तोपर्यंत दुसरी भाकर आपण खाली ना तयार करून घ्यायची. आता दुसरी साईड झालेली आहे. भाकर छान अशी भाजून घेतलेली आहे, बघू शकता. आता मुलगी काही भाकर खात नाही, त्याच्यामुळे तिला ह्या पद्धतीनं असा लाडू बनवून देत असते. इथे बघा एक भाकर घेतलेली गरम गरम, ती बारीक करून घेतली, चुरून घेतली. त्याच्यानंतर आहे ना थोडासा गुळ पण बारीक करून घेतला, तो पण याच्यामध्ये टाकला. आणि त्याच्यानंतर साजूक तूप पण गरम करून याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा ह्या पद्धतीने असे छोटे छोटे लाडू करायचे. आता सकाळीच पण आपण बघा नाश्त्याला वगैरे असं खाल्लं तर खूप छान आहे. आता हिवाळ्यामध्ये तर आवर्जून असं खायलाच पाहिजे. हे बघा ह्या पद्धतीने. आता आमच्या गावाकडे ना ह्या पद्धतीने अशी लाडू भरपूर असे म्हणजे हिवाळ्यामध्ये असं केले जातात.